लाडकी बहीण योजनेला 1 महिन्यांची मुदतवाढ। आता 31 सप्टेंबर पर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज। राज्य सरकारचा निर्णय। नड्डांच्या उपस्थितीमध्येच भाजपमध्ये प्रवेश, मात्र औपचारिक घोषणा नाही। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याचा इशारा। तर एकनाथ खडसे भाजपचेच आहेत, बावनकुळेंचं वक्तव्य। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक। भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची तक्रार। तर भाजप वरिष्ठांशी बोलणार, दादांचं आश्वासन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दौऱ्यांवरून अजित पवारांचा शरद पवार गटावर निशाणा। आधी पवार घरी येत नव्हते, आता सगळे पवार घरोघरी फिरायला लागले, अजित पवारांचा टोला। जोडे मारो आंदोलनावरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार। आम्हाला गेट आउट म्हणणारे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे उंबरठे झिजवतायत, नारायण राणेंचा हल्लाबोल। नवी मुंबईमधल्या शेकडो कोटींच्या फ्लॅट घोटाळ्याचा पर्दाफाश। नियमांच्या नुसार म्हाडाला हस्तांतरित न करता बिल्डर्सनी फ्लॅट हडपल्याचा संशय। एसटीच्या कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा। पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या। कौटुंबिक वादामधून पोलीस तपासामध्ये उघड। बहिणी आणि भाऊजींनीच रचला कट। एकूण 5 जणांना अटक। मराठवाड्यामधल्या 3000 गावांना अतिवृष्टीचा धोका। लातूर, बीड, हिंगोलीला पुराचाही फटका। शेतीचं, घरांचं मोठं नुकसान, तर 88 जनावरं दगावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।